मुळे जो बाकी एरिया स्क्वेअर लेग कव्हर पॉइंट अगदी खाली आहे, त्यामुळे धावा मिळवण्याची संधी फलंदाजांकडे भरपूर आहे. सुरुवातीला फलंदाज स्ट्राईकला खेळेल भाग्यवान आणि नॉन स्ट्राईकला जयवंत. ही जोडी सध्या तरी नानिवली बस संघाकडून आल्या आणि या जोडीवरती आता सगळं निर्भर आहे, कारण इथे आता तुमच्यासाठी टाइम नाही आहे सेट होण्यासाठी. त्यामुळे पहिल्या दुसऱ्या बॉल पासून तुम्हाला मोठे फटके खेचावे लागतील. आणि आपण पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये अगदी डेच्या स्पर्धा झाल्या, याच टुर्नामेंटमध्ये फार मोठे फटके येत होते. दीपक देवगरे साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जर वरोशे संघ हा मॅच जिंकतोय. हा सामना जर वरोशे संघ जिंकतोय तर दीपक देवगरे साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका, चौकार, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं हा बॉल मात्र सीमा पार झाला होता आणि या 4 धावेनं अकाउंट ओपन झालंय भाग्यवान आणि टीम नानिवलीचं. या अगोदर आपण नानिवली टीम पाहिली, लो स्कोरिंग मॅच होती आणि ती मात्र मॅच अगदी दुसऱ्या षटकामध्ये फिनिश झाली. अजून एक मोठा फटका, अजून एक तडाखा येतोय 4 धावेचा. भाग्यवान बॅक टू बॅक येणारे 2 चौकार आणि धावसंख्येचा विचार केला तर फार वेगाने ही धावसंख्या पुढे जाते. टोटल 8 धावा या 2 बॉलमध्ये कंप्लीट झाल्यात. 3 षटकांचे मॅचेस आहेत, त्यामुळे हे अनामारीचे फटके आता मात्र पाहायला मिळतील. गोलंदाज जयराम नेहमी चांगली गोलंदाजी करतोय, पण आता या मॅच मध्ये त्याच्यावरती सुद्धा हल्ले चढवले गेलेत. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनचा फटका. आता मात्र हा चांगला बॉल आहे, डॉट बॉल येईल मिडल एसटी वरून. हा बॉल मात्र एसटी रक्षक रमेश पारधीच्या हातामध्ये येतोय आणि या बऱ्याचशा उशिरानं एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशाच प्रकारचे बॉल आता फेकावे लागतील, कारण सुरुवातीलाच मोठे फटके आलेत. अजूनही जर षटक 3 बॉलचं बाकी आहे, अजून एखादा मोठा फटका आला तर एक मोठी टोटल पाहायला मिळेल. इथे फटका खेचायचा होता ऑफ साईडला, बॉल गेलाय लेग साईडला आणि इथे मात्र भगवानच्या पारीचा अंत झालाय. भगवान जाईल मैदानाच्या बाहेर, पहिली विकेट जाते. यानंतरची मॅच असेल उंबरनेवाडी आणि नंबराची वाडी. दोन्ही टीमला विनंती आहे, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे आणि कुठेही जाऊ नका. दोन्ही संघ नंबराची वाडी आणि उंबरनेवाडी या दोन्ही टीमला विनंती आहे, आपण आपला खेळाडू कुठेही पाठवू नका आणि गेले असतील तर लगेच बोलून घ्या. यानंतरची मॅच तुमची आहे आणि या इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. प्रकाश येतोय बॅटिंगसाठी. प्रकाश या लगेच या. प्रकाश येतोय न्यू बॅटर. भगवाननं मात्र चांगली फलंदाजी केली होती. भगवानला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. जो अडथळा बनत होता टीम वरोसेला, तो अडथळा मैदानाच्या बाहेर जाऊन दिलाय आणि आपण पाहू शकाल यशवंत इथे आलाय. यशवंत सुद्धा फार चांगले समालोचक आहेत मराठी भाषेचे आणि त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तर दिग्गज यशवंत डुमणे यांच्याकडून आपल्याला आवाज पाहायला भेटेल. आता अपील केली जाते आणि इथे मात्र फलंदाज बाद, कारण 3 स्टंप वरती हा बॉल वाजला होता आणि विकेट जाते. प्रकाश सुद्धा बाद होईल. हॅलो, इव्हन आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना आपण पाहतो. हॅलो, दीपक देवगरे साहेबांकडनं विकेट हॅट्रिकसाठी 300 रुपये आणि 2 विकेट लगातार आलेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सध्या आपण पाहतोय गोलंदाज जयराम. पाहायचे हॅट्रिक कंप्लीट होईल का. फलंदाज स्ट्राईकला कोण आहे, जयेश हा फलंदाज. आणि ते मात्र हॅट्रिक असं वाटलं होतं की कंप्लीट होते की काय, पण हा डॉट बॉल येईल. सुरुवातीला जे 8 धावा आल्या होत्या त्या 8 धावा मात्र शेवटपर्यंत राहिल्या.
पहिलं षटक संपलं. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 मोठे विकेट सुद्धा जयरामच्या नावावरती राहतील. चला नेक्स्ट बॉलर जो कोणी असेल तो लगेच यायचा आहे. सहा बॉलचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती. हा फटका चांगला आहे. अगदी सेफ झोन मध्ये खेळलेला हा फटका. एक धाव कंप्लीट केली जाईल. ब्लॅक स्क्रीनच्या मधोमध अगदी हा फटका खेळला होता. इथे एकच धाव मिळेल. अजूनही धावे संधी आहे पण धाव मात्र कंप्लीट होईल फक्त एक. धाव संख्येचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली आहे. गोलंदाज देवेंद्रनं मागच्या मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्या जोरावरती मात्र मॅच जिंकली होती. पण इथे मात्र देवेंद्रला सुद्धा फार मोठे प्रयत्न करावे लागतील. हा बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल वरती प्रेशर आता टाकला जातोय फलंदाजांवरती. 2 षटकारासाठी 500 रुपये आले ते भगवान भगत यांच्याकडनं. आणि हा फटका मात्र खेचला आहे जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावा किती मिळतील हे पाहायचंय. धाव फक्त एकच मिळेल. एका धावेनं संघ पुढे जातोय नाणिवली. पण टोटल आपण पाहिली तर 10 या धावसंख्येवरती सध्या तरी आपण पाहतोय टीम नाणिवली ब संघ आहे. आणि पहिलं षटक 8 धावांचं. त्यानंतर 2 मोठ्या विकेट सुद्धा मैदानाच्या बाहेर गेल्या होत्या. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. देवेंद्र हा गोलंदाज या कडाक्याच्या थंडीमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. सोपं नसतं या कडाक्याच्या थंडीमध्ये बॉलिंग करणं बॅटिंग करणं. पण हे खेळाडू खेळतायत. खरोखर खेळाडूंचं सुद्धा कौतुक करावं लागेल. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये थोडासा दूरवरचा प्रवास क्षेत्ररक्षकाकडे. इथे थोडंसं फंबल झालं. अगदी एका सेकंदाची चुकी आणि एका 2 धावेमध्ये कन्वर्ट केल्या गेल्या आणि 2 धावेनं आता संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. धावा येणं गरजेचं आहे. मोठे फटके सिंगल डबल ठेवून एखादा मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. 12 धावापर्यंत जमल्या गेल्यात. आपण विचार केला तर दुसरं षटक संपलं आणि धावफलकावरती धावा 12. देवेंद्रनं फक्त 4 धावा खर्च केल्या. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय वरोसे टीम कडून. तिसरा गोलंदाज बंटी सुद्धा फार चांगला गोलंदाज आहे आणि बंटीकडे आता नक्कीच पाहिलं जाईल कारण तिसऱ्या षटकामध्ये फलंदाज नेहमी आक्रमण करतात आणि आक्रमण पाहायचंय करतील का फलंदाज. जयेश आहे आणि दुसरा फलंदाज जयवंतचा विचार केला तर सुरुवातीला आलाय. अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि स्ट्राईकला असेल जयेश. बंटीचा पहिलाच बॉल पाहायचाय. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येईल. तिसऱ्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी होत्या. तिन्ही गोलंदाज आपण पाहिलं ना तर वरोसे टीमच्या अगदी चांगली गोलंदाजी केल्या. पहिलं षटक टाकलं होतं जयरामनं 8 धावा खर्च केल्या आणि 8 धावा खर्च करून 2 विकेट आणि त्यानंतर मात्र 4 धावेचं षटक आलं देवेंद्रचं. हा फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स सीमा पार होतोय चौकार आणि 4 धावेनं आता संघ जाऊन पोहोचलाय टोटल 16 या धावसंख्येवरती. बॉल आलाय मैदानामध्ये. चला लगेच मॅच चालू करायची. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे. 3 षटकामध्ये किमान 25-26 या धावा येणं गरजेचं आहे. खेळाडू कक्षामध्ये काय हालचाल चालू आहे ते रिव्ह्यू घ्यायचा आहे. कसला नो बॉलचा बीमर चेक करायचं आहे पाहायचं आहे बीमरसाठी.
थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. आमची टेक्निशियल टीम कामाला लागली आहे. हॅलो. तिसऱ्या पंचाने हा बॉल नो घोषित केला आहे. त्यामुळे एक चौकार होता आणि त्याच्यावरती 1+4 अशा 5 धावा घेतल्या जातील आणि पुढचा बॉल फ्रीट असेल. 17 टोटल धावा धावफलकावरती. आणि हा फ्रीटचा बॉल, इथे विकेट मिळाली असती पण हा बॉल फ्रीटचा होता, त्यामुळे फलंदाज पुन्हा एकदा खेळपट्टीवरती राहील. कारण यामागचा नो बॉल आणि नो बॉलवरती आलेली ही फ्रीटवरती मात्र जास्त धावा आल्या नाही आहे. अगदी डॉट बॉल आला. गोलंदाज बंटीला जर दुसरा आता बीमरचा पकडला गेला तर बंटीला सुद्धा बाद केलं जाईल या स्पर्धेमधून. बंटीला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा फुलटॉस बॉल आहे. अगदी विकेटच्या जवळून जाणारा हा बॉल ब्लॅक स्क्रीनमध्ये तिथे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दुसऱ्या धावे संधी पाहायचंय. पंचांचा निर्णय येणं बाकी, पण 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं आता संघ जाऊन पोहोचलाय टोटल 19 या धावसंख्येवरती. आता कुठेतरी थोडंसं संघर्ष करतील गोलंदाज. इतकी धावसंख्या मात्र धावफलकावरती आल्या. 19 धावा. शेवटचं षटक आहे. षटकामध्ये बंटी हा गोलंदाज एक खराब बॉल फेकल्यानंतर कमबॅक करतोय. पाहायचंय पुढचा बॉल. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले गेलेत. 2 धाव सुद्धा कंप्लीट. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मात्र मिळवल्या दोन्ही फलंदाजाने आणि धावफलक आता जाऊन पोहोचल्या 21 या धावसंख्येवरती. अजूनही तिसरं षटक चालू आहे आणि ते षटकातील काही बॉल शिल्लक असतील. 21 धावा. इथे जर एखादा मोठा फटका आला, 4 बॉल झालेत, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथे जर मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. किमान 8-9 ची सरासरी या मैदानावरती आता मात्र घातक ठरेल. अपील केली जाते पंचांकडे, पण इथे हा सरळ बॉल जाईल आणि विकेट आहे का? विकेट. या बॉलवरती विकेट जाईल. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. फलंदाज नरेश येतोय, न्यू बॅटर. चला लगेच मैदानामध्ये यायचं आहे खेळपट्टीवरती. शेवटचा बॉल. टोटल 21 धावा ह्या धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. पहिले इनिंग अगदी समाप्तीच्या दिशेने चालले. यानंतरची मॅच असेल नम्राची वाडी आणि उंबरणेवाडी. बरोबर ना? नम्राची वाडी आणि उंबरणेवाडी दोन्ही टीम तयारीत राहायचं आहे. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये आहे. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावे संधी आहे. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल आणि ते पाहायचंय पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेनं संघ आता जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. 18 बॉल 24 धावेची गरज. हा, उंबरणेवाडीने टॉस जिंकला. जो काही निर्णय असेल तो लगेच तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
पहिली इनिंग संपल्या. 23 धावा धावफलकावरती आहेत नाणेवली ब संघाच्या. येणारे 18 बॉल 24 धावांची गरज असेल वरोसे संघासाठी. आपण पाहिलं ही स्पर्धा डे मध्ये चालू होती तेव्हा मात्र मोठे फटके अगदी सहजासहजी मधून येत होत्या. पण जसं नाईट स्पर्धेला सुरुवात झाली इथे मात्र षटकार बराच काळ झाला एकही पाहायला भेटला नाही आहे. जिथे अजय बसमाच्या मॅच संपली ना तिथून एकही षटकार या मैदानामध्ये पाहायला मिळाला नाही आहे. आणि इथे या धावा मात्र डिफेन्स केल्या जातील यात काही शंका नाही आहे. कारण इथे आता थोडंसं या खेळपट्टीमध्ये बदल झालाय. लो स्कोरिंग मॅच सुद्धा इथे जिंकू शकतात गोलंदाजीच्या जीवावरती. नक्कीच नाणेवली संघाचा विचार केला तर चांगले गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतील. धन्यवाद हेमंत सर, आपका धन्यवाद. बहुत बेहतरीन अंदाज में यहाँ पे कमेंट्री कर रहे थे अब तक. तो मैं यहाँ पे बता देना चाहूँगा जो दर्शक देर से आए हैं, यहाँ पे ओरसा के कप्तान ने टॉस जीता था और छह रक्षण करने का निर्णय लिया था और अब तक खरा उतरा है. ये एक ओवर घटा दिया गया है क्योंकि समय और वक्त की नज़ाकत को समझते हुए 3 ओवर का मैच है ये और निर्धारित 3 ओवर की समाप्ति तक नाने वाली की टीम ने निर्धारित 18 गेंदों में 23 रन बनाकर लक्ष्य रखा है यहाँ पे 24 रनों के लिए. और 24 रन बनाना होगा यहाँ पे वरोसा गांव की टीम को और वो बना भी सकते हैं क्योंकि इससे पहले वाले मैच में हमने देखे थे उनको 4 ओवर में 45 रनों का लक्ष्य दिया था और बिल्कुल सलामी जोरी ने 3 ओवर में ही वो मैच जीत ली थी. यहाँ पे मुझे लग रहा है ऐसा ही कुछ अंजाम होंगे और दोनों खिलाड़ी के बीच में से किसी ने भी यहाँ पे 3 छक्के लगा दिए और पूरे इनिंग्स में अगर 3 छक्के लगा देते हैं कोई बल्लेबाज तो उनके लिए इसे नगद पुरस्कार 500 रुपये का दिया जाएगा हमारे इधर मंच में बैठे हुए मानी गुनी लोग तरफ से. और पहली ही गेंद थोड़ी सी शॉर्ट गेंद थी ये और बिल्कुल कलाइयों का उपयोग के साथ पहली ही गेंद को निकाल दिया फाइन लेग की तरफ से बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. तो इसी चौके के साथ खाता खुलता हुआ पहला पारी जो इन दोनों सलामी बल्लेबाजों ने खेली थी अभी भी जारी है. बिल्कुल थोड़ी सी शॉर्ट पिच वाली ये गेंद थी और उसको परखा और समझा और निकाल दिया फाइन लेग की तरफ से बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. इस बार थोड़ी सी उछाल लेती हुई ये गेंद और बाउंस, ये पहला बाउंस जी. और एक सूचना मिला है कि कोई भी छक्के लगाते हैं एक छक्के में 100 रुपए का नगद पुरस्कार से उसको सम्मानित किया जाएगा. अगली बॉल को लेकर तैयार. इस बार फुल लेंथ की ये गेंद थी, थोड़ा सा वाइड यॉर्कर का प्रयास किया और सफल भी रहे गेंदबाज और एक डॉट बॉल और आता हुआ. पहली गेंद में जयेश पारदी की तरफ से सूचना मिला है कि 3 छक्के लगाने पे 1000 रुपए का नगद पुरस्कार. लेकिन यहाँ पे दुर्भाग्य से अपना विकेट गंवाएगा और पहला झटका लगता हुआ यहाँ पे वोरसा टीम को और उनकी सलामी बल्लेबाज जो अपने छोर को संभाल कर पहली ही गेंद में बाउंड्री लगाए थे उनके बाद काफी अच्छा वापसी की यहाँ पे गेंदबाज ने 2 लगातार डॉट बॉल और तीसरी गेंद में विकेट लेने में कामयाबी अर्जित की. तो मैं बिल्कुल यशवंत दोरे के तरफ से हर छक्के पे 100 रुपए का नगद पुरस्कार से खिलाड़ी को सम्मानित किया जाएगा. ये खिलाड़ियों का मनोबल बढ़ाते हुए अफजाई करते हुए उनका. तो ये पहला ओवर का मैच खेला जा रहा है. अब तक 4 रन बटोरे हैं. नक्कीच नानवली संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला भेटते. आणि तालक्यात त्याने चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू चालणार नाही.
चेंडू थोडीशी ये जाईल design- सीमा रेषा जवळ चौकारा या चौकारने धावल लागेल धावल का वरती आहे. और हमारे जो सहयोगी कमेंटेटर है, अगर एक छक्का लगा देते हैं तो हमारे यहाँ के एक मानी गुनी ओखला साहब की तरफ से 1000 रुपए का नगद पुरस्कार से उसको सम्मानित किया जाएगा। ये बहुत ही बेहतरीन सुनहरा मौका है अंकुश सर के पास। अगर एक छक्का लगा देते तो 1000 रुपए उनके लिए नगद पुरस्कार। इस बार थोड़ी सी दिशा इन गेंद ऑफ स्टेम के बाहर, बैक टू बैक बाउंड्री, और थोड़ी सी यहाँ पे गेंद को रोकने के लिए काफी खतरनाक मूड में नजर आ रहे थे, लेकिन थोड़ी सी यहाँ पे चोटिल होते हुए नजर आ रहे हैं। मैं आशा करता हूं कि ये चोट ज्यादा गहरा ना हो। जी, डोरे साहब की तरफ से हर छक्के पे 100 रुपए का नगद पुरस्कार। और मैं तारीफ क्या करूं यहाँ पे अंकुश सर की, लगातार 2 बैक टू बैक बाउंड्री लगाकर बिल्कुल अभी भी इस मैच को जीतने के लिए 12 गेंदों में 12 रनों की आवश्यकता है। रन अप बॉल, ज्यादा कुछ करने की जरूरत है भी नहीं यहाँ पे। अगर यहाँ पे इनाम लेना चाहेंगे तो छक्के लगाने होंगे, नहीं तो अगर टीम के लिए खेलेंगे तो यहाँ पे इक्का दुक्का से भी रन को बटोर सकते हैं और दहलीज तक पहुंच सकते हैं। बिल्कुल नक्कीच नानवली संघाचा विचार केला तर आता रमेश comeback करायला रमेश सर ने गेले. यहाँ पे अगर एक छक्का लगा दिया तो दीपक सर की तरफ से 500 रुपए नगद पुरस्कार से सम्मानित किए जाएंगे। और खिलाड़ियों के पास कितने सुनहरे मौके हैं यहाँ पे, एक छक्का 500 रुपए अपने जेब में। और मुझे तो यह लग रहा है कि ऐसा कुछ करने की आवश्यकता भी नहीं है। यहाँ पे रन अप बॉल की जरूरत है, 12 गेंदें शेष है, 12 रन चाहिए यहाँ पे। अगर एक एक रन से भी, और कमाल की ये शॉट, छक्का भले ही ना आया हो लेकिन फाइन लेग की तरफ से देखा, वहां पे कोई खिलाड़ी तैनात थे नहीं, थोड़ी सी गैप थी, उसी गैप के ओर से निकाल दिया बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए सिर्फ मात्र 8 रनों की जरूरत है, अभी भी 11 गेंदें शेष है। और इनामों की कितनी बात करें, यहाँ पे बहुत सारे इनाम जो है वो मौजूद है। मेरे कान बिल्कुल ठहरने के जैसे लायक नहीं है, इतने सारे इनाम छक्के के लिए। और रमेश जी, अगर लगातार कोई गेंदबाज यहाँ पे 3 विकेट ले लेते हैं तो उनके लिए 500 रुपए का नगद पुरस्कार से सम्मानित किए जाएंगे। उनको हल्के हाथों से खेला, इस बार 1 रन के लिए लॉन्ग ऑन की तरफ, वहां पे फिल्टर मौजूद है, जब तक गेंद को फील की जाती 1 रन लेने का मौका था। इसी 1 रनों के साथ छोर को बदलेंगे और इस 1 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन, 1 विकेट के नुकसान के बाद ओरछा टीम का स्कोर। ओरछा की टीम जाने भी जाते हैं वो अंकुश, इनके पास मौका है सुनहरा। अगर एक ओवर बाउंड्री लगा देते, छक्का लगा देते हैं तो हमारे इधर दीपक सर की तरफ से 1000 रुपए से नगद पुरस्कार से सम्मानित किए जाएंगे। इस बार थोड़ी सी दिशाहीन गेंद थी, वाइड थे, लेकिन बल्ला चलाया और बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद मिड ऑफ की तरफ जाते, जब तक मौका था खिलाड़ी के पास 1 रन लेने का। इस 1 रनों के साथ अगर 2 विकेट यहाँ पे लगातार ले लेते हैं तो भगवान जी की तरफ से 500 रुपए नगद पुरस्कार से सम्मानित किए जाएंगे। और इस बार उठाकर खेला है लॉन्ग ऑन के तरफ, लॉन्ग ऑफ की तरफ, वहां पे खिलाड़ी तैनात थे, उसने कोई गलती नहीं की। और अगर यदि यहाँ पे एक गेंदों में 1 विकेट ले लेते तो भगवान जी की तरफ से 500 रुपए की नगद पुरस्कार से सम्मानित किए जाएंगे इस गेंदबाज को। सुनहरा मौका है उनके पास। और एक सर ने बताया है कि उनके साथ एक और सर उनको 500 रुपए से सम्मानित करेंगे। लगातार बैक टू बैक अगर विकेट निकाल लेते, 1 विकेट निकाल चुके हैं, एक सुनहरा मौका और भी उपलब्ध है उनके पास। हॅलो, नक्कीच दोरे साहेबांचा विचार केला तर पैशाची बारिश इथं होते. दोरे साहेबांचा विचार केला तर अजून आपल्याला पैशाची बारिश पाडायला दिसते. आणि तर हलक्या त्याने चेंडूला दिशा दिली आहे. शत्रशताईने आता इथं उचल पे करेल, एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल. इस बार
बहुत ही जबरदस्त शॉट खेला था। वहाँ पे खिलाड़ी तैनात थे और क्षेत्र रक्षण में करने में कोई भी कसर नहीं छोड़ी। जब तक कितने रन चाहिए? 6 गेंदे शेष है, 6 गेंदे शेष है और सिर्फ मात्र रन चाहिए यहाँ पे 5 और ज्यादा कुछ करने की जरूरत भी नहीं है यहाँ पे टीम को। सिर्फ 5 रनों की आवश्यकता है। 6 गेंदे शेष है, अंतिम ओवर है और 5 रनों का आवश्यकता है। यहाँ पे रनअप बॉल, बिल्कुल ज्यादा कुछ करने की जरूरत भी नहीं है। ऐसा ना हो कि इनाम लेने के चक्कर में अपना महवल विकेट गवाए और विकेट के साथ साथ डॉट बॉल भी आएंगे, ये भी ध्यान में रखना होगा दोनों ही खिलाड़ी को, क्योंकि ये अंतिम ओव्हर है और 5 रन हॅलो. चाहिए। दानिवली संघाचा विचार केला तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रकाशला तर नक्कीच कमबॅक करायला लागेल, कारण विचार केला तर नक्कीच डॉट चेंडू फेकणं गरजेचं असेल प्रकाशला. प्रकाशमध्ये तेवढी क्षमता आहे कमबॅक करण्याच्या. हे कमबॅक करून दाखवेल का प्रकाश? हे थोडंच वेळात कळेल आपल्याला. इस गेंदबाज का रनअप जो है बॉल बिल्कुल बहुत ही लंबा है। थोड़ी सी इस बार हाँ, हाँ। डिजाइन गेंद थी और विकेट कीपर के पास कोई भी मौका नहीं था। ये बाय के रूप में निकलेंगे 4 रनों के लिए, तो ये अतिरिक्त के रूप में ओरसा को बिल्कुल जीत के दहलीज तक ले जाते हुए रनों की बिल्कुल बराबरी हो चुकी है। सिर्फ मात्र 1 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। अभी भी 6 गेंदे शेष है। तो यहाँ पे मुझे लग रहा है कि जैसे हमारे पूर्व कप्तान MS धोनी ने वर्ल्ड कप श्रीलंका के साथ छक्का लगाकर जिताया था, उसी अंदाज में यहाँ पे छक्का लगाकर जीतना चाहेंगे और छक्का की कोशिश में अपना विकेट का पतन करा चुके हैं। अंतिम आखिर कर जो नहीं होना चाहिए था वो भी हो गया। ये क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, कुछ भी हो सकता है। यहाँ से भी मैच बराबर हो सकते हैं। अगर यहाँ से 5 गेंदे डॉट आए तो सुपर ओवर की तरफ भी जा सकते हैं। ये खेल क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, लेकिन बल्लेबाजों के पास ज्यादा कुछ करने का आवश्यकता है नहीं। यहाँ पे हल्के हाथों से भी रन चुराना चाहेंगे तो वो बन सकते हैं, लेकिन विकेट गंवाना नहीं होगा, क्योंकि यहाँ पे गेंदबाज 5 गेंदे अच्छी नहीं डाल सकते। एक अतिरिक्त वाइड या हेलो. नो बॉल भी आ सकते हैं, जिसके कारण माफ कीजिएगा 4 गेंदे शेष है और सिर्फ मात्र 1 रन चाहिए यहाँ पे। नक्कीच पर्जनच्या माध्यमातून आपण गोलंदाजी पाहिली. गोलंदाजी जी, और जिस खिलाड़ी ने अभी कैच पकड़ा है सचिन जी की तरफ से, उनके लिए 100 रुपए का पुरस्कार हमारे पास मौजूद है। आकर खेल खत्म हो जाने का, इनिंग्स खत्म होने के बाद आकर अपना इनाम लेकर जाए हमारे कमेंट्री बॉक्स के पास से। जी धन्यवाद सर। इस बार फुल टॉस और जिसकी जरूरत थी, सिर्फ मात्र 1 रन चाहिए थे। इसी के साथ मैच